मी ही रेसिपी आधी पण बघितली होती आणि मला खूपच छान वाटत होती आणि ह्याला बनवण्यासाठी जे पण पदार्थ लागतात आज ते घरी होते. तर मी विचार केला चला मी पण ट्राय करते. म्हणून मी आज ही रेसिपी ट्राय केली आहे. ह्याला शाही तुकडा असं म्हणून नाव दिलं आहे आपल्या Instagramवरती. सो चला रेसिपी बनवूया. सर्वप्रथम ब्रेड घ्या आणि ट्रायंगल किंवा तुम्हाला ज्या शेपमध्ये पण आवडतं त्या शेपमध्ये याला प्रॉपर कापून घ्या. आता मग आपल्याला पाहिजेत नट्स किंवा ड्रायफ्रुट्स तयार ठेवा. सो मी घेतले आहेत काजू, बदाम, मनुके आणि थोडीशी इलायची पावडर. आता कढईमध्ये तूप घ्या. त्याला चांगलं गरम होऊ द्या. चांगलं गरम झाल्यावरती जे तुम्ही ब्रेडचे पीसेस बेसिकली कापले आहेत ते तुम्हाला तुपात टाकून दोन्ही बाजूनी सुंदर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. मी सगळे ब्रेड पीसेस असेच परतून घेतलेत. जर कोणाला कडक हवं असेल तर तुम्ही म्हणजे थोडं जास्त वेळ त्याला परता. एवढं सिंपल स्टेप आहे गाईज, पण टेस्ट ना याच्यानेच खूप चांगला रॉयल येतो खरं सांगू तर. आता दूध घ्या आणि ते चांगलं गरम करा. त्यामध्ये टाका नट्स, ड्रायफ्रुट्स आणि मिक्स करा चांगलं. आता साखर टाका. साखर तुम्हाला जेवढं गोड पसंत आहे तेवढंच टाका. जर तुम्हाला अति गोड नाही आवडत तर जास्त नका टाकू. आता हा जो मी स्टेप सांगते पुढचा, हा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. बेसिकली मी थोडासा कस्टर्ड पावडर घेतला आहे आणि ते वेगळ्या दुधात मिक्स केलं आहे आणि मग ते गरम दुधात टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे. दूध थोडंसं बॉईल झालं ना की त्यामध्ये जे पण हे ब्रेडचे पीसेस आहेत जे आपण तुपात टाकलेले होते ते आपल्याला या दुधात टाकायचे आहेत आणि मग गॅस बंद करा. मग दुधात टाकून हे काढून घ्या आणि फ्रीजमध्ये 30 मिनिटसाठी सेट करायला ठेवा. गाईज हे इतकं टेस्टी लागतं ना, वाव. ॲक्च्युअलमध्ये ना याच्यामध्ये जास्त टेस्ट लहानपणी ना मम्मी ब्रेड, दूध आणि जे साखर असतं ना ते हे करून द्यायची, त्याची टेस्ट जास्त आहे. आय डोंट नो, माईट बी तुम्हाला पण तेच वाटेल. एक वेळेस नक्की ट्राय करा, कारण ही खरंच सगळ्यात सोपी आणि क्विक डेझर्ट रेसिपी आहे. तुम्हाला अशी इझी आणि टेस्टी रेसिपीज आवडतात का? नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. पेजला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवरती पण सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.